नमस्ते मंडळी. तर आज मी तुम्हाला ना सांडग्याची भाजी कशी बनवायची ती सांगणार आहे. त्यासाठी 1 वाटी मी सांडगे घेतले. त्यानंतर इथे तवा गरम करत ठेवलेला आहे. तव्यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आणि हे सांडगे ना चांगले परतून घ्यायचे. याला कलर येईपर्यंत हे ना परतत राहायचे. रेसिपी आवडली ना तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन येईल आणि ते तुम्हाला रेसिपी पाहता येतील. तर इथे सांडगे बघा, कलर त्यांना चांगला आलेला आहे. आता हे सांडगे आपण ना परतून झालेले आहेत. आता आपण एका वाटीमध्ये हे काढून घ्यायचे आहेत. आता मी काय केलं आहे तर एका बाजूला दुसऱ्या गॅसवरती मी कढई ठेवली आहे. कढई चांगली गरम करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये ना 1 चमचा तेल घालायचं. मी इथे 1 चमचाच घातलेला आहे, पण तुम्ही जास्त सुद्धा घालू शकता. त्यानंतर जिरं घातलंय आणि बारीक चिरलेला कांदा सुद्धा मी याच्यामध्ये घातलेला आहे. त्यानंतर इथे लसूण मी किसून घेतले, ती घातली. थोडीशी हळद घातली आहे. गोडा मसाला अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा आणि इथे मी घरगुती मसाला घेतलेला आहे, तो घातलेला आहे. तुमच्याकडे जो घरगुती मसाला असेल ना तो तुम्ही घातला तरीही चालेल. आता हे सर्व ना तेल सुटेपर्यंत आपण चांगलं परतून घ्यायचंय. करपवायचं नाहीये, तर तेल सुटेपर्यंत परतायचंय. या भाजीला ना थोडंसं तेल जास्तीचं लागतं, त्यामुळे थोडं जास्तच घालायचं तेल. त्यानंतर इथे ना जे सांडगे मी तेलामध्ये परतून घेतले होते ना ते आता मी याच्यामध्ये सर्व मिक्स केलेले आहेत. आता हे ना कांद्यामध्ये ना चांगले परतून घ्यायचे. त्यानंतर याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. मीठ घालून झाल्यानंतर सुद्धा मी हे चांगलं परतून घेतलंय, म्हणजे चांगलं मीठ लागेल सर्वाला म्हणून. त्यानंतर इथे ना 2 चमचे मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. कूट घातल्यानंतर सुद्धा मी थोडंसं परतून घेतलं आणि त्यानंतर वेळ आली आहे पाणी घालायचं. तर पाणी कोणतं घालायचं तर गरम करून याच्यामध्ये पाणी घालायचं, म्हणजे कसे सांडगे थोडे कडक असतात ना, मग ते गरम पाण्याने कसे लवकर शिजले जातात. तर इथे गरम पाणी घातल्यानंतर पाहू शकता तुम्ही लगेचच त्याला उकळी आलेली आहे. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीर घालून झाल्यानंतर ते झाकून ठेवायचं आणि 5-10 मिनिटांनी ती खोलून पाहिजे. तर इथे पाहू शकता तुम्ही भाजी आपली ना खूप छान अशी सुक्की अशी झालेली आहे. आणि तुम्ही ही रेसिपी कशी बनवता ना ते मला कमेंट करून सांगा. या पद्धतीने आपली ही ना भाजी तयार झालेली आहे.